आहे तुमच्याकडे आणि तुमच्यासोबत जो अत्याचार झाला, लग्नाचे आमिषन दाखवून वेळोवेळी समोरच्या इंजिनियरने तुमच्यासोबत जे शारीरिक संबंध ठेवले आणि तो आज फरार आहे. तुम्ही गुन्हा दाखल केलेला आहे तालुका पोलीस स्टेशनला. तर त्याच्याबद्दल काय बोलाल? ही घटना कशी घडली आणि तो कसा फरार झाला याच्याबद्दल काय बोलाल तो? घटना म्हणजे आम्ही आधी मित्र होतो, मित्रमैत्रिणी. 2019मध्ये आमची ओळख झाली. त्याच्यानंतर मग ते हळूहळू प्रेमात रूपांतर झालं. जवळपास 2021पासनं आतापर्यंत आमचे शारीरिक संबंध होते. त्याच्यामध्ये त्याने आधी मला विश्वास दिला होता की तो माझ्याशी लग्न करेल असं. त्याची पहिलं हेच होतं की तो लग्न करेल. लग्न करणाऱ्यामुळेच माझं ते संबंध आमचे पुढे सुरू झालेत. आणि त्याच्यानंतर मागच्या वर्षीपासनं त्याचं थोडं कमी बोलणं किंवा अवॉइड करणं ते सुरू झालं. ते सुरू झाल्यानंतर मला असं वाटायला लागलं की तो अवॉइड करतोय, काय करतोय. तर मी त्याला विचारायला लागली की असं का करतोय. तर तो बोलायला लागला की नाही, मला वेळ नाही मिळत आहे, असं काही नाही आहे, आपण सोबतच आहे, असं तसं कंटिन्यू चालू होतं. त्याच्यानंतर मागच्या 4-5 महिन्यापासनं मी त्याला बोलायला लागली की आता काय करायचं. तर तो बोलला की नाही, आता आपण लग्न करूया, आपण करूया, या आठवड्यात करूया, पुढच्या आठवड्यात करूया. असं करत करत त्यांनी 2 महिने काढले. 2 महिने काढल्यानंतर मला कुठे ना कुठे वाटायला लागलं की टाळाटाळ होते असं. कारण हा रोजच म्हणतोय की आज करू, उद्या करू, आणि रोज येऊन माझ्यासोबत राहतोय. रोज रात्री, कधी दिवसा हा माझ्यासोबत संबंध करतोय. तर मला कुठे ना कुठे ते खटकायला लागलं. तर मग तो बोलला की नाही, करतोय, फक्त घरी जाऊ दे, मला एकदा आईवडिलांशी बोलू दे, आपण करूया. नंतर ते असंच चालत राहिल्यानंतर मी त्याला स्वतः विचारलं. नंतर मग मी स्वतः त्याला लग्नाचा फोर्स केला की नको, मला आता लग्न पाहिजे, लग्नाशिवाय मी तुला जवळ येऊ देणार नाही किंवा काय नाही. तेव्हा तो मला थोडक्यात म्हणजे धमकवायला पण लागला की बघ, तू मला जर असं नाही करू दिलं तर माझ्याकडे तुझे फोटो आहेत किंवा हे आहेत, ते मी लोकांना दाखवेल. ब्लॅकमेल करायला लागला. तुझी बदनामी करेल लोकांपुढे, तू डिपार्टमेंटमध्ये तुझी बदनामी होईल असं. तर त्याच्यामुळे थोडंसं मी घाबरायला पण लागली. आणि नंतर मग मी त्याला लग्नासाठी जेव्हा फोर्स केला तर तेव्हा तो बोलला की नाही, आता मला लग्न करायचं नाहीये, जे झालं ते विसरून जा म्हणे, आपण फक्त मित्रमैत्रिणी होतो असं समज. मी लग्नासाठी दुसरी मुलगी बघतोय, माझ्या आईवडिलांच्या मतानेच मी लग्न करेल. मी तेव्हा त्याला विचारलं की मग हे सगळं करायचं होतं तर 4 वर्षापासून तू का मला हे करतोय. तर नाही म्हणे, असं समज मला करायचं होतं, आता मला तुझ्यासोबत लग्न नाही करायचंय, आता तू काही कर म्हणे, मला लग्न नाही करायचंय. आणि तू जर बाहेर गेली किंवा कुणाकडे तक्रार केली तर मी तुझी बदनामी करेल, तुझे फोटो व्हायरल करेल, अशी त्याने धमकी दिली. त्याच्यानंतर मी थोडी घाबरली की हा असं काही करू शकतो. पहिले तर मला विश्वासच नाही बसला की हा असं काही करू शकेल. कारण त्याने विश्वास खूप माझ्यावर हे केलेला, माझा विश्वास खूप कमवला त्याने. त्याच्यामुळे माझे दागिने, माझ्या गाडी, माझं सामान, असं बरंच काही त्याच्याकडे आहे. ते पण त्यांनी कबूल केलं.